नमस्कार. इरा रांगोळी आर्ट्सच्या कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इरा रांगोळी आर्ट्स हे कलेसंदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून असंख्य वर्षांपासून आपण शिकवत आहोत. कलेसंदर्भात वेगवेगळ्या लोकांना खरंच खूप अडचणी येतात. बऱ्याच जणांना चांगले गुरु मिळत नाही किंवा बऱ्याच जणांना टेक्निक्स माहिती नसतात की कशा पद्धतीने शिकवायचं असेल किंवा कशा पद्धतीने ते आपण ग्रहण करू शकतो किंवा काय बेस इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्या गोष्टी केल्यानंतर कुठल्या गोष्टीपर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. इरा रांगोळी आर्ट्स आत्तापर्यंत हजारो लोकांना आपण शिकवलेलं आहे आणि शेकडो विद्यार्थी आपले प्रोफेशनल रांगोळी आर्टिस्ट म्हणून काम करत आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. सुरुवातीला आपण फक्त रांगोळीवरती फोकस केला होता. आता रांगोळीबरोबरच आणखी आर्टवर्क आपण सहज शिकवत आहोत आणि तेही ऑनलाईनच्या माध्यमातून. आत्ता समर बॅचसाठी किंवा सुट्ट्यांसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत आणि या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खरं तर वेगवेगळ्या 2 वेबसाईट आपण डेव्हलप केलेत आणि दुसऱ्या वेबसाईटसाठी असंख्य पैसा आपण खर्च केलेला आहे आणि हा खरं तर या गोष्टीसाठी अट्टाहास होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आर्टवर्क हे पोचावं आणि खूप कमी पैशांमध्ये. खरं पाहायला गेलं तर एखादा व्हिडिओ हा स्टोअर करणं किंवा जास्तीत जास्त लोकांना प्रोव्हाइड करणं आणि ते लोक नंतर बघतील, कधीही बघतील, स्ट्रीमिंग करतील, तर त्या गोष्टी ठेवण्यासाठी खूप जास्त पैसा खर्च करावा लागतो. आणि इरा रांगोळी आर्टचं क्लासेस आपण कंडक्ट करत आहोत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण देतच आहोत, परंतु कलागुरूच्या माध्यमातून आपण असंख्य लोकांना खूप कमी पैशांमध्ये आपण देण्याचा प्रयत्न इथे करत आहोत आणि या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. खरं तर ॲडव्हर्टाइजमेंट आपण खूप करतो आहे, खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचत आहोत, परंतु याची फी एवढी कमी आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे हे फेक तर नाही आता. अशाच मागे काही आपण कॉम्पिटिशनसुद्धा घेतलेत. कलागुरूच्या माध्यमातून आपण वेगवेगळे कॉम्पिटिशनसुद्धा आपण ऑर्गनाईज केलेले आहेत. समर बॅचेसमध्ये आपण वेगवेगळे आर्टवर्क मुलांना अत्यंत कमी फीजमध्ये शिकवणार आहोत. खरं तर यामध्ये बघा, ॲडव्हर्टाइजमेंट आपण जी काही केली होती त्याच्यामध्ये जो रेशो बघितला आपण, जेवढे पैसे आपल्याला मिळणं अपेक्षित तेवढे मिळाले नाही. त्यामुळे आत्ता आपण असा विचार करत आहोत की जास्तीत जास्त लोकांना आपल्याबरोबर आपण या परिवारामध्ये त्यांना आपण सहभाग करून घेऊ आणि त्यांनासुद्धा याच्यामधनं काही ना काही देण्याचा आपण इथं प्रयत्न करू. तर तुमचा कुपन कोड इथे वापरल्यानंतर त्या विद्यार्थ्याला 20% सवलत इथे आपण देणार आहोत. तुम्हाला याच्यामध्ये 20% आपण देणार आहोत आणि यासाठी तुम्हाला अर्थात तुमचे ओळखीचे कोणते लोक असतील, तुम्ही समजा टीचर असाल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हे सहज पाठवू शकता. तर डेमो आपण थोडक्यात बघूयात की कशा पद्धतीने तुम्हाला इथं जॉईन करायचं आहे. गुगलवर आपण सर्च करू शकतो www.kalaguru by इरा रांगोळी आर्ट्स. इथे गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथे नक्कीच दिसतील. काही क्लासेस आत्ता आपण एक थोडक्यात डेमो पाहत आहोत की किती क्लासेस यामध्ये आहेत. यातलं तुम्हाला जे क्लास हवे तुम्ही ते क्लास चूज करू शकता. उदाहरणार्थ इथं आपण बेसिक रांगोळीचा क्लास इथे पाहत आहोत. या क्लासची फी ही ₹260 आहे एकंदरीत, फक्त जनरली तुम्हाला दाखवण्यासाठी. क्लास केव्हा सुरू होणार आहे किंवा काय या संदर्भातल्या गोष्टीसुद्धा इथे आपण दिलेल्या आहेत. इथे बघा, आता अप्लाय नाव असं आपण क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं कुपन कोड जे तुमचं आहे हे इथं तुम्हाला कुपन कोड तुम्ही इथं टाकू शकता. एक एक्झाम्पल म्हणून वेलकम 1 असं इथं कुपन कोड आहे, हे आपण इथं टाकूयात आणि हे टाकल्यानंतर जो काही डिस्काउंट आपण देणार आहोत 20% असेल, तो 20% डिस्काउंट इथं लेस होईल. उदाहरणार्थ म्हणून इथं फक्त आपण डायरेक्ट ₹1 फी इथं केली आहे. अर्थात हा कुपन कोड एक जनरल दाखवण्यासाठीच आहे, नंतर ह्याचा युटिलाइज होणार नाही. याच्यामध्ये टर्म्स कंडिशनसुद्धा काही दिलेले आहेत, ते सुद्धा विद्यार्थी बघू शकेल किंवा तुम्ही पाहू शकता. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथं डायरेक्टली फीस पे करण्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. मग त्याच्यानंतर खाली फक्त बाय नाव असं क्लिक करायचं आहे. बाय नाववरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून तुम्ही पे करू शकता. फक्त मोबाईल नंबर, ज्या नंबरला तुमचा गुगल पे, फोनपे आहे तो इथं अपलोड करायचा आहे. ईमेल ID इथं तुम्ही लिहू शकता. तुम्ही हे कुठल्याही माध्यमातून सहज पैसे पे करू शकता. डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, या माध्यमातून सुद्धा पैसे इथे पे करू शकता. फीस पे केल्यानंतर तुम्हाला 3 माध्यमातून, एक टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून, त्याच्यानंतर तुम्हाला हे इरा आर्ट्स या नावाने येतं, त्याच्यानंतर मेलच्या माध्यमातून इन्फो इथं सुरुवातीला दिसतंय, त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तुमचे कन्फर्मेशन इथं मिळतं. यात तुमचं युजर ID म्हणजे तुमचा मेल ID आणि तुम्हाला पासवर्डसुद्धा इथं दिला जातो. हा उदाहरणार्थ बघा, असा हा मेल आहे, मेलवरती नमूद केलेलं आहे. कलागुरूच्या माध्यमातून इथं डायरेक्टली तुम्हाला व्हॉट्सअप येतं. व्हॉट्सअपवरती सगळ्या गोष्टी इथं नमूद केलेल्या असतातच, युजर नेम, तुमचा पासवर्ड आणि हे तुम्हाला लॉग इन कुठे करायचं आहे मेलमध्ये आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला डायरेक्टली इथं लॉग इनसाठी तुम्हाला इथं डायरेक्ट लिंकसुद्धा दिलेली असते. फक्त त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की डायरेक्टली तुम्ही ज्या आपलं वेबसाईट आहे वेबसाईटला जाऊन तुम्ही ते डायरेक्टली जाऊन लॉग इन करू शकता. सो लॉग इन केल्यानंतर अर्थात तुम्हाला डायरेक्टली कलागुरूचं हे पेज येतं आणि पेजवरती डायरेक्ट लॉग इन असं ऑप्शन येतं. सो युजर नेम तुमचा जो आहे तो इथं तुम्ही अपलोड करू शकता. पासवर्ड जो तुम्हाला दिलेला आहे टेक्स्टमध्ये दिलेला असतो, ईमेलमध्ये असतो आणि व्हॉट्सअपमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा पासवर्ड इथे आपण दिलेला असतो. डेमो तुम्ही पाहिलेलाच आहे की कशा पद्धतीने इथे जॉईन करू शकतात आणि कशा स्वरूपामध्ये याच्यामध्ये तुम्हाला जॉईन केल्यानंतर तुम्हाला पुढे काय प्रोसेस होत आहे. आता आपण बघणार आहोत की तुम्हाला आपण कुपन कोड दिलेला आहे आणि कुपन कोडच्या अगेन्स्ट किती जणं जॉईन केलेत
कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही समजा 50 जणांना पाठवलं आहे आणि असं येऊ शकतं की 20च जणं जॉईन झालेले. तुम्हाला असं वाटेल की नाही 50 जणांना पण पाठवले, 50 ते 50 जणं जॉईन करणारे असं म्हणाले होते, परंतु इथे जॉईन झालेले आहेत का नाही हे तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता तुमच्या कूपन कोडच्या माध्यमातून. आणि कूपन कोड टाकल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल की कुठल्या विद्यार्थी जॉईन झाला आहे किंवा कशा पद्धतीने जॉईन झालेला आहे. कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही 50 जणांनाच पाठवले आणि कदाचित 70-80 जणंसुद्धा सहज जॉईन होऊ शकतात, कारण एकमेका लोकांना आपण हे शेअरिंग कुठं ना कुठं तरी होत असतं आणि कदाचित त्यामुळेच तुम्हाला वेगळ्याचा फायदा होऊ शकतो. तुमचा जो कूपन कोड आहे तो कूपन कोड तुम्ही कशा पद्धतीने बघू शकता किंवा तुमच्या कूपन कोडच्या अगेन्स्ट किती जणांनी क्लासेस जॉईन केलेले आहेत हे कशा पद्धतीने बघायचं त्यासाठी एक वेगळी लिंक आहे. ही वेबसाईटला तुम्हाला लिंक मिळणार नाही, लिंक तुम्हाला आपण पर्सनली पाठवणार आहोत. सो याच्यावर तुम्ही जस्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती जणं याच्यात जॉईन झालेले हे तुम्हाला इथे लगेचच काउंट्स दिसेल. बायफर्केशन तुम्हाला आणखी बघायचं असेल याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांनी जे जॉईन केलं त्या विद्यार्थ्याचं फक्त इनिशियल नेम आहे त्याच्यामध्ये दिसेल, ईमेल आय डी वगैरे दिसणार नाही. त्याच्यानंतर त्याचे मोबाईल नंबर आहे, शेवटचे 2 डिजिट फक्त दिसतील. त्यांनी कुठला क्लास जॉईन केलेला आहे इथे दिसणार आहे. आत्ता इथे विंडोमध्ये ईमेल आय डी दाखवले, परंतु ईमेल आय डी हा नंतर तुम्हाला दिसणार नाही. याच्यात फक्त तुम्हाला नेम, त्यातलं नेमचं सुरुवातीचं फक्त नाव त्याला दिसेल, बाकी वेगळं काही याच्यात दिसणार नाही. सो तुम्हाला यातून लगेचच बायफर्केशन होईल की कशा पद्धतीने आणि किती विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. जेव्हा हा क्लासचे ॲडमिशन ह्याचे क्लोज होतील त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जितक्या विद्यार्थ्यांनी तुमच्या बरोबर इथं फीस पे केलेली आहेत त्या सर्वांचे तुम्हाला त्याचे पे आउट जे आहे 20% आपण तुम्हाला देणार आहोत हे तुम्हाला इथे मिळणार आहे. उदाहरणार्थ 120 रुपये जर फी असेल त्यातले तुम्हाला 20 रुपये याच्यामध्ये मिळतील. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला पे आउटसुद्धा आपण समजा गुगल पे असेल, फोनपे असेल त्या माध्यमातून तुम्हाला आपण नक्कीच देऊ, किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली कॅश घेण्यासाठी आपल्या गणेशपेठेच्या शॉपमध्ये येऊ शकता. आय होप तुम्हाला संकल्पना खूप आवडली असेल. खरं तर कलागुरूच्या माध्यमातून आपण एवढंच प्रयत्न करत आहोत की एखादं आर्ट वर्क शिकण्यासाठी, कदाचित तुम्हाला एखादी गोष्ट शिकण्यासाठी तुम्हाला खूप जास्त परिश्रम तुम्ही केला असेल आणि मी सुद्धा कला शिकण्यासाठी खूप जास्त परिश्रम केलेला आहे आणि अजूनही त्या संदर्भातलं काम करत आहे. जास्तीत जास्त लोकांना अत्यंत कमी फीजमध्ये त्यांना या गोष्टी मिळाव्या या संदर्भातलं आपण पुढे काम करत आहोत. आय होप तुम्हाला गोष्टी आवडल्या असेल तर तुम्ही लगेचच तुमचं रजिस्ट्रेशन करा. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला आपण फॉर्मसुद्धा पाठवलेला आहे. अधिक तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्याला व्हॉट्सअपही करू शकता. धन्यवाद.